विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। त्यासाठी चित्त आपलं निर्मळ ठेवा। मनाची उन्मनी अवस्था झाली, चित्ताची चैतन्य अवस्था झाली की जाणीवानी नेणीच्या पलीकडे जाऊन वृत्ती तदाकार बनत असते। अनेकदा वृत्ती तदाकार झाली की देहावरचा तादात्म्य संपलेला असतं। देहावरचं तादात्म्य संपलं की स्वस्वरूपाची ओळख झालेली असते। बार्शीला जेव्हा भगवंताच्या मंदिरात सेवा करत होतो, आमचे माऊली असणारे सर्व्हिसला बार्शीमध्ये, आणि मोठ्या प्रेमानं कॉलेजमधून जेव्हा बोर्ड पाहिला तिथे असाच, आणि मोठ्या प्रेमानं म्हटले ॲडव्होकेट पांडुरंग लोमटे उस्मानाबाद, आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सेवा ऐकल्याशिवाय जायचंच नाही पुढे। मोठ्या प्रेमानं भगवंता काही लोकांना बोलावलं तरी येण्याचा पत्ता नसतो। काही लोकांना बोलावल्यानंतर थोडंसं असताना मान पडतो, मग येतात। पण काही लोक न बोलवता येतात हो। परमार्थामध्ये न बोलावता माणसानं जावं। परमार्थामध्ये बोलवण्याची अपेक्षा कधीच माणसाकडे असू नये, अहंकार कधीच असू नये। लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिंतार, डुबणे को अभिमान। मन मोठेपणा आमच्याकडे नको, चित्त त्यासाठी आमचं स्वच्छ असावं। पण तुमच्यामध्ये बुद्धी निर्माण करत असते, बुद्धी सुद्धा आमची सात्विक झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे। जैशी दीप कळिका धाकुटी, परी पाहुते जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकोटी म्हणू नये। ह्या बुद्धीचा वापर नेहमी चांगल्या कामासाठी माणसाला करता आला पाहिजे। काही काही माणसं विध्वंसक स्वभावाची असतात। चांगलं चाललंय, त्याच्यात कसा मिठाचा खडा टाकता येईल चांगल्या तापलेल्या दुधामध्ये, असे काही माणसं तमोगुणी नेहमी करतात, त्या विचारात असतात। आणि काही माणसं जुळलं पाहिजे हो, जोडली पाहिजेत माणसं। माणसं विभक्त कधी जात होता कामा नये, यासाठी तळमळ करणारी असतात। आणि यासाठी आम्हाला या भारतीय संस्कृतीने जे संस्कार दिलेले आहेत आणि त्या संस्काराला जतन करायचं असेल, आचरणात आणायचं असेल, तर भगवंताच्या चिंतनाची नितांत गरज आहे। सांगितलं चित्त शुद्ध करण्यासाठी एकच पत्ता सुद्धा लागू शकत नाही। किलबिल किलबिल गोड पक्ष्यांचा आवाज जेव्हा कानावर येतो तेव्हा साखर झोप आपली चालू होते। भगवंत आनंद वेगळा आहे। आनंद आमच्या जीवनातला परमानंदाकडे गेला पाहिजे, आनंद आमचा सदानंदाकडे गेला पाहिजे। आनंदाला जगामध्ये विरोधी शब्द एक देखील नाही डिक्शनरीमध्ये। आपण ऑब्झर्वेशन करा, सुखाला दुःख आहे विरोधी शब्द, पापाला पुण्य आहे, गुणाला दोष आहे, चांगल्याला वाईट आहे, परंतु आनंदाला विरोधी शब्द एक देखील आपल्याला डिक्शनरीमध्ये सापडणार नाही। आनंद वाढत जातोय आणि आनंद याचा वाढत चाललेला आहे। सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच। पण आम्हाला संगत नेहमी चांगल्याची असली पाहिजे, नको त्यांची संगत कधी करू नका। संगतीचे रिझल्ट माणसाच्या जीवनात तयार होत असतात। संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते। पण सध्याच्या काळात संतांची भेट अवघड, खऱ्याची पारख किती लोकांना आहे। वाकड्या तिकड्या झाडाच्या कुणी नादी लागत नाही, पण सरळ झाडाच्या बुडावर लोक घाव घालतात। हे कलियुग आहे, हे विज्ञान युग आहे। ह्या विज्ञान युगामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं मानसिक समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी संत वाङ्मयाकडे पाहावं लागणार आहे। संत मायबापांनी मोठ्या प्रेमानं सांगितलेलं आहे, कारण संदेश देणारी शक्ती भगवंता एक आहे, ती तुझी आहे। आदेश देणारी शक्ती, ऑर्डर देणारी, हुकूम काढणारी व्यवहारात आहे। वरिष्ठाचं नेहमी ऐकावं लागतं, सबऑर्डिनेट माणसाला अधिकाऱ्याचं नेहमी ऐकावं लागतं, परंतु परमार्थामध्ये उपदेश करणारी शक्ती फक्त एकच आहे, ते संत वाङ्मयातून शिकायला मिळणार। आणि म्हणून ते सांगतात, आपलं चित्त जर शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी एकच आहे। जसं सूर्यनारायणाचा उदय झाला की जिकडे तिकडे प्रकाशाचा फैलाव होतोय,
जसा दिवा लावत असताना मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. खरे नित्य दिवाळी त्याच्या जीवनामध्ये. अंधकार नाही कुठल्याही प्रकारचा अविचाराचा, शुद्ध सात्विक अशा प्रकारचा सुविचाराचा प्रकाश आहे त्याच्याकडे. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन केल्यानंतर सात्विकच अंतकरण होईल. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, येथे नसता वियोग लाभावणे काय मग. छंद हरीच्या नामाचा सुचूरभूत सदा वाचा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन शुद्ध भावे किंवा करो नियामन एकविध. 12 कोसाला भाषेची टोनिंग बदलत असते. कधी बोली भाषेतून बोललं जातं, कधी पारिभाषिक शब्दातून बोललं जातं. संत वाङ्मयातून खूप शिकण्यासारखं आहे. डोळस वृत्ती असणारी एकम टेकड्यांचं काम नाही परमार्थामध्ये. परमार्थामध्ये डोळस वृत्तीचं काम आहे, विवेक संपन्न व्यक्तींचं काम आहे. स्वामी विवेकानंदासारखे महात्मे ज्यांची मेमरी अतिशय फास्ट आहे, एकदा वाचन केलं, रिडिंग केली की पुन्हा आयुष्यामध्ये वाचायची कधी गरजच भासली नाही. रामकृष्ण परमहंसांचे लाडके भक्त, आयुष्य पाहिलं तर फक्त 39 वर्षाचे. म्हणून कोण किती वर्ष जीवन जगला याला विशेष महत्व नाही, तो जीवन कसा जगला यावर त्या व्यक्तीचा आदर्श समाजापुढे उभा राहत असतो. मग नेहमी करता विवेकानंदांचं उदाहरण असणार बंधूंना सांगावं. 39 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रेमानं त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेली सद्गुरू माऊलीकडून प्रेरणा आणि त्याच्यातून शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जागतिक संमेलनामध्ये ज्यांनी हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करत असताना हिंदुस्थान बद्दलची महती सांगायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला संस्कार प्रधान संस्कृती प्रधान असणाऱ्या देशाचं काय महत्व आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या लोकांना असणारं कळालं. जीवनाची तत्व ओळखण्यासाठी एकच आहे, हित करून घ्यायचं असेल आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. कोणी कन्या पुत्र तिचे सात्विक, कोणी कन्या पुत्र तिचे सात्विक, कोणी कन्या पुत्र तिचे सात्विक, कोणी कन्या पुत्र तिचे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. ज्यांना खरं हित कळालेले त्यांच्या आईवडिलांना श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय धन्यवाद देतात. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घोरो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून आपलं हित करून घ्यायचं असेल करोनिया मन शुद्ध भावे, करोनिया मन एकविध. मनाची एकविध अवस्था करून अष्टांग योगाच्या द्वारा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. एकदा भगवंता तुझ्या नामाचं चिंतन करत करत समाधी लागली की मग मात्र एकविध अवस्था झालेली आहे. आणि एकविध अवस्था झालेली असताना त्याच्यासारखा भाग्यवान कोण असेल. म्हणून मोठ्या प्रेमानं तुकोबराय सांगतात, यापेक्षा आम्ही वेगळं काय शिकवावं. तुका म्हणेला भंगाच्या शेवटच्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्याच्यासारखा लाभ कोणत्या जीवनामध्ये. हाच लाभ आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त करून घ्यायचा असेल साधू संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आपल्या हातानं नाही कोणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, कंपल्शन नाही, पण आपल्या हातानं कोणाचं वाईट होऊ नये. देवाला प्रार्थना करा. माणूस जन्मानं मोठा होत नसतो, माणूस सत्तेनं मोठा होत नसतो, माणूस संपत्तीने मोठा होत नसतो.
माणूस नेहमी आपल्या कर्तृत्वाने मोठा होत असतो. मग संपत्ती आली तरी मोठेपणा त्याच्याकडे कधीच येत नसतो. असतं बघण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, त्याची चालण्याची स्टाईल बदललेली असते. अगदी माणसं काही काही इकडं ऑब्झर्वेशन करत असतात समाजामध्ये. लहान थोडी मोठा घास घेऊ नये. पण शहाणी माणसं फार कमी बोलत असतात, कारण मौनम सर्वार्थ साधनम हे जीवनातलं तत्व आहे. म्हणजे ओळखायचं असेल तर त्यासाठी यापेक्षा आम्ही वेगळं काय शिकवणार तुम्हाला. चिमुकल्या बाळांनी, तरुण मंडळींनी मोठ्या प्रेमानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नामसप्ताहाचं आयोजन केलं. 8-9 महिन्याचा लॉकडाऊनचा काळ असल्यामुळं आपल्याला उसनाचे सुद्धा महाराज अनेक सप्ते स्थगित ठेवावे लागले. काय आनंद असतो उसना शहरामध्ये हो. गल्लो गल्लीत नामसप्ताह, तेवढ्याच प्रेमानं सर्वांची उपस्थिती. त्या सप्ताहातली आयोजक मंडळी त्या सप्ताहातली संयोजक मंडळी त्या सप्ताहामध्ये, आमच्या महिला वर्ग, माता भगिनी तर एवढं सुंदर गायन करणाऱ्या, भजन करणाऱ्या, सर्वजण एकरूप होऊन अगदी आनंद असणारे घेणार. हाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे. विदाऊट टेन्शन माणूस फक्त नामचिंतनात, भजनातच असू शकतो. तसं नाना प्रकारचं टेन्शन आहे आजच्या काळात. विदाऊट टेन्शन, फ्री टेन्शन व्हायचं असेल फक्त एकच, भगवंताचं चिंतन. भाग्यवान आहेत आपण, मोठ्या प्रेमानं चिंतन करताय. परवा होर्टीला असणारं बोलून गेलो होतो. गुरुदेवांच्या सरळ चिंतन करत असताना अनेक ठिकाणी योग येतो. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण मर्यादेचं पालन करायचं आहे. गर्दीत असताना मास्कचा वापर करायचा आहे. मास्क नेहमी तोंडाला असावं. जोपर्यंत आपण लस घेत नाहीत, जोपर्यंत वयोवृद्ध महात्म्याकडे येत नाहीये, आपल्याला बऱ्याच वेळा ही माझ्या ओळखीचा माणूस आहे, माझ्या सानिध्यातला आहे, याच्यापासून काय एवढं भीतीचं कारण नाही. पण तो सद्ग्रस्त किती लोकांना दिवसभरात भेटलाय नक्की माहीत नाही. कुठल्या गाडीतून प्रवास केलाय नक्की माहीत नाहीये. म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स कधी होऊ द्यायचा नाहीये. या लॉकडाऊनच्या काळात, हे कोरोनाच्या पिरियडमध्ये, महामारीच्या काळामध्ये घाबरायचं नाहीये. अगदी धाडसानं वागायचं आहे. पण एकच की नियमाचं पालन करायचं. हात स्वच्छ धुवायचे, नेहमी स्नान करायचं आणि मोठ्या प्रेमानं आपल्या जीवनातला सात्विक आहार वाढवायचा आहे. सात्विक आमचं जीवन तयार करायचं आहे. आणि यासाठी मोठ्या प्रेमानं निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी मला श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांनी जो उपदेश केला, आता तरी याचा विचार करा. आणि म्हणून वर्तमान काळाची भाषा श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांनी जी वापरली, मोठ्या प्रेमानं जनता जनार्दनासमोर सांगितली, अशा श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांचा विचार किती मोठा आहे. या तरुण मंडळीला सहज 16 वर्षापूर्वी नामसप्ताहाचं रोपटं लावल्यानंतर बोलून गेलो होतो. बाळांनो, रोपटं लावलंय ना, हे टिकवा. लहान जरी स्वरूपात असलं तरी चालेल, पण टिकवा. टिकवण्यासाठी फार विशाल कुठल्याही प्रकारची अवस्था निर्माण करायचं किंवा व्यवस्था निर्माण करायचं कारण नाहीये. पण आहे ती जतन करण्यासाठी मोठ्या प्रेमानं पुढे वाटचाल करायची. उद्याची 29 तारखेला अनंतकोटी ब्रह्मांड नायक दत्त महाराजांचा जयंती उत्सव आपल्या आदरणीय हरिभाऊ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षी होतोच. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग येणार आहे. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं उपस्थित भाविकांच्या साक्षीनं वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्ञानोबर यांनी पाया रोवला आणि ज्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांनी कळस घाट, आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची काय ना तांबरे बोलावे उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायाविनी साळुंकी मंजूळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची. हरिओम. शांती शांती शांती. Ah
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।